श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जीवन जगण्याची आपली सोपी पद्धत ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जिथं आपली कदर नसते तिथं आपण कधी जायचं नसतं. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नसतं. जे खरं सांगून सुद्धा रागावत असतात त्यांना कधी मनवत बसायचं नसतं. श्रोते हो, जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास कधीच करून घ्यायचा नसतो. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी करायचं नसतं. आणि कितीही संकट आले तरी कधी कुणाला घाबरायचं नसतं. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना, जीवनाचा प्रवास करत असताना ही साधी सोपी जगण्याची पद्धत आहे. ही पद्धत आपण अवलंबायची आणि आपल्या आयुष्याचा प्रवास हा आपण आनंदानं करत राहायचा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारायचे ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जी लोक तुमची परीक्षा घेतात त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य ठेवा. सर्वच गोष्टी या बोलून दाखवता येत नसतात. काही नजरेतून समजून घ्यायच्या असतात. ज्याला मिळतं त्याला कदर नाही, ज्याला मिळत नाही त्याला संयम नाही. म्हणून जे आहे त्याची कदर करा, अन्यथा ते निघून जाईल. जे नाही त्याचा संयम ठेवा, एक दिवस नक्की भेटेल. जीवनात काहीच कायम स्वरूपी नसतं. नाही चांगलं दिवस, नाही वाईट दिवस. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला थोडा तरी वेळ देत चला. जर दुसरं कोणी वेळ द्यायला लागलं तर खूप अवघड होऊन बसेल. स्वतः जिंकायचं आहे की दुसऱ्याला हारलेलं पाहायचंय हे आधी ठरवलं पाहिजे. कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हारलेलं पाहण्यात आनंद मिळतो. सकाळी उठल्याबरोबर आजचा दिवस चांगला जाणार आहे असं स्वतःच्या मनाशी ठरवा. आपले सकारात्मक विचार आपल्या कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी बळ देत असतात. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय हे शोधत बसायचं नाही. कदाचित त्याच्या आयुष्यातून आपली गरज संपलेली असेल. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शरीराची सुंदरता ही वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. जितकं शक्य होईल तेवढं व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळं तुम्हाला उदास व्हायला वेळ मिळणार नाही. चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात राहाल तर दुनिया जळेल. आपली वेळ चांगली असली तर गर्व बाळगू नका आणि वेळच खराब झाली तर परिस्थितीची लाज वाटू देऊ नका. दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्वाचा असतो. जिवंत आहे तोपर्यंत साथ द्यायला शिका. मेल्यावर परके सुद्धा स्टोरी ठेवत असतात. उद्याची चिंता नका करू. ज्या देवानं आजपर्यंत सांभाळ केलाय तो देव यापुढे सुद्धा सांभाळून घेईल. काळजी घ्या आणि आनंदी राहा. ज्या बोलण्यातून प्रेम आणि काळजी जाणवत नाही त्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो.
स्वतःचं दुःख हे स्वतः जवळच ठेवा, कारण ही दुनिया फक्त सुखातच सोबत असते. झोप आली तर सगळं विसरायला लावते आणि नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडते. पैशाचा घमंड करू नका, आपलं कर्म चांगलं ठेवा, कारण देवाच्या दारी पैसा नाही तर कर्म बघितलं जातं. जे जे मिळालं ते ते घ्यावं आनंदानं, हसत हसत जगावं समाधानानं. जे नाही मिळालं त्यांच्यासाठी झुरत नाही बसावं, हीच जीवन जगण्याची कला मानावं. हात मिळवणारा प्रत्येक व्यक्ती मित्र नसतो आणि काळजी करणारा प्रत्येक माणूस नातेवाईक नसतो. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर, माणसं आयुष्यातून निघून गेल्यानंतर झालेल्या पश्चातापाचा कधीच उपयोग नसतो. डोळ्यातलं पाणी आणि मनातील आठवणी प्रत्येकाला समजत नसतात. प्रत्येक मुलीची एका मर्यादेनंतर सहनशीलता असते. एखादी गोष्ट ऐकून घ्यायची. एकदा सहनशीलता संपली की ती कुणाचाच विचार करत नाही. मेहनत करत राहा, कारण वेळ आल्यावर कोणी 1 रुपया सुद्धा मदत करत नसतं. पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही, हे ज्याला कळालं त्याला खरं जीवन कळालं. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी हा भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असेल. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळं लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं आहे ते करत राहा. जबाबदारी हा असा पिंजरा आहे जिथं माणूस मुक्त होऊन सुद्धा कैद राहतो. ज्यानं जोडण्यासाठी कष्ट केलेत तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ते झाड असो किंवा नाती. खोटं, धोका आणि बहाणेबाजी तुम्हाला काही क्षणाचा आनंद देऊन जातात, परंतु याची परतफेड तुम्हाला भविष्यात करावी लागते. सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं सोडा, कारण अनेकदा पॅकिंग चांगली असते पण आतील सामान खराब असतं. गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नसते.